शेतकऱ्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि नोंदी सुरक्षित राहाव्या यासाठी शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ऑनलाईन सुविधा सुरू केल्या जात आहे। त्यापैकी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे 7/12 उतार्यासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याची सुविधा। तुमच्या 7/12मध्ये तुमच्या परवानगीशिवाय काही बदल करण्याचा प्रयत्न झाला किंवा जमिनीची नोंदमध्ये काही फेरफार झाली तर त्याबाबतची माहिती तुम्हाला मोबाईलवरील SMS आणि व्हॉट्सअपद्वारे मिळू शकते। त्यामुळे तुमच्या 7/12 सोबत मोबाईल नंबर कसा जोडायचा आणि संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून प्रक्रियेला कोणतीही स्टेप तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा। चला तर मग मित्रांनो, वेळ न दवडता जाणून घेऊया 7/12च्या मोबाईल नंबर लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया। तर सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट या वेबसाईटवर येऊ शकता। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला 2 ठिकाणी पोर्टल ॲक्सेस असा ऑप्शन पाहायला मिळेल। एक ऑप्शन वरती आहे आणि एक खाली आहे। त्यापैकी कुठल्याही पोर्टल ॲक्सेस ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही अकाउंट यापूर्वी बनवले असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरून थेट लॉग इन करू शकता। पण जर तुमचं अकाउंट इथे बनवलेलं नसेल तर सर्वात आधी तुम्हाला अकाउंट तयार करून घ्यायचं आहे। अकाउंट तयार करण्यासाठी इथे रजिस्टर नावाचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुमचा जो काही आधार नंबर असेल तो व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये ॲग्री मी सहमत आहे यावर टिक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। ती OTP बॉक्समध्ये व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPवर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुमचा आधार नंबर व्हेरीफाय होऊन जाईल। आता थोडं वरती स्क्रॉल करून घ्या। आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बेसिक डिटेल्समध्ये तुमचा आधार कार्डवरती जसं नाव असेल अगदी तोच नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। यानंतर कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता। तुम्ही या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकणार आहात त्याच नंबरवरती तुम्हाला अलर्ट मेसेज म्हणजेच नोटिफिकेशन मेसेज मिळत राहणार आहेत। आणि तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकत आहात तोच नंबर जर तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर सेम व्हॉट्सअप नंबर या बॉक्सवर टिक मार्क करू शकता। यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करा। यानंतर तुमच्या मोबाईलवर नंबरसुद्धा व्हेरीफाय होऊन जाईल। आता खाली ईमेल ॲड्रेस असा ऑप्शन दिसेल। तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस असेल तर तुम्ही इथे देऊ शकता आणि जर ईमेल ॲड्रेस नसेल तर तो न दिला तरी चालेल, तो ऑप्शनल आहे। जर तुम्ही ईमेल ॲड्रेस टाकला तर तो सुद्धा व्हेरीफाय करून घ्यावा लागेल। त्यासाठी ईमेल ॲड्रेस टाकून व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती एक OTP येईल। मेल ID ओपन केल्यानंतर OTP बॉक्समध्ये दिसत नसेल तर स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन एकदा OTP चेक करायचा आहे। OTP इथे टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं आहे। आता तुमचा ईमेल ॲड्रेससुद्धा व्हेरीफाय होऊन जाईल। यानंतर मित्रांनो, खाली ॲड्रेस डिटेलमध्ये तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तालुकामध्ये तुमचा जो काही तालुका असेल त्या तालुक्याची तुम्ही राहता तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर विलेज
मध्ये जो तुम्ही गावामध्ये राहता त्या गावाचा नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घेतल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट करत असताना कन्फर्मेशन तुमच्यासमोर एक पॉपअप येईल। तुमची माहिती व्यवस्थित असेल तर यस सबमिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि जर काही माहिती चुकली असेल तर रिव्ह्यू डिटेल यावर क्लिक करून ती माहिती पुन्हा दुरुस्त करून घ्यायची आहे। आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित असल्यामुळे आपण इथे यस सबमिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करणार आहोत। आता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं असेल। तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन कंप्लीट असा पॉपअप येईल। आता याचा अर्थ तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्णपणे सक्सेसफुली झालेलं आहे। आता इथून बॅक घ्यायचं नाही, याच ठिकाणी खाली क्लिक हेअर टू लॉग इन असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर जसा कॅप्चा दाखवत आहे अगदी तसाच कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP यावर क्लिक करायचा आहे। आता तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हेरीफाय OTP अँड लॉग इन या पर्यायावर क्लिक करा। आता तुमची लॉग इन सक्सेसफुली झालेली आहे। लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला प्लस चिन्हासोबत टॅग प्रॉपर्टीज असं ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप येईल, त्यामध्ये 7/12 आणि मालमत्ता पत्रक असे 2 ऑप्शन पाहायला मिळतील। आपल्याला जमिनीचा 7/12 लिंक करायचा असल्यामुळे 7/12 या ऑप्शनवर क्लिक करा। 7/12 या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा 7/12 आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या आणि ज्या तालुक्यामध्ये तुमची जमीन आहे तो तालुका सिलेक्ट करा आणि ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे तो गाव सिलेक्ट करा। जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यानंतर सर्वे नंबरमध्ये तुमचा 7/12 सर्वे नंबर तुमचा गट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर सब सर्वेमधून संबंधित सर्वे नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। गट नंबर आणि बाकीची संपूर्ण माहिती भरून घेतल्यावर सबमिट या पर्यायावर क्लिक करा। सबमिट केल्यानंतर तुम्ही जो जमिनीचा गट नंबर टाकला आहे तो खाली प्रॉपर्टीजमध्ये पाहायला मिळेल। आता ॲक्शनमध्ये दिलेल्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर टॅगेड प्रॉपर्टीज 1 मध्ये तुमची एक प्रॉपर्टी टॅग झालेली पाहायला मिळेल। आता इथे सबमिट यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला यामध्ये आणखी प्रॉपर्टी ॲड करायची असेल तर टॅग प्रॉपर्टी यावरती पुन्हा क्लिक करून आणखी गट नंबर ॲड करू शकता। तुम्ही ज्या काही प्रॉपर्टी टॅग म्हणजे लिंक केलेल्या असतील त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। जर तुम्ही चुकीचा गट ॲड केला असेल तर तो इथून डिलीट करू शकता आणि तुम्ही कोणता गट नंबर ॲड केला आहे ते पाहायचा असेल तर तो डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करून त्या गटाची संपूर्ण माहिती पाहू शकता। तिथे तुम्हाला 7/12 आणि 8 संबंधित माहिती पाहायला मिळेल। प्रॉपर्टी ॲड केल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट अँड सबस्क्राईब या बटनावर क्लिक करायचा आहे। सबस्क्राईब केल्यानंतर टॅगेड प्रॉपर्टी पेमेंट पर प्रॉपर्टी असा चार्ज लागेल। तुम्ही एक प्रॉपर्टी ॲड केली तर एका प्रॉपर्टीसाठी 50 रुपये चार्ज आहे, 2 प्रॉपर्टी ॲड केली तर 100 रुपये असा चार्ज आहे। हा चार्ज 1 वर्षासाठी आहे। आता आपल्याला 50 रुपयाचा पेमेंट करून घ्यायचा आहे। त्यासाठी दिलेल्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचा आहे आणि पे नाऊ यावरती क्लिक करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे पॉपअप येईल, त्यामध्ये UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट यापैकी उपलब्ध पर्यायामध्ये माध्यमातून पेमेंट करू शकता। आपण इथे UPIच्या माध्यमातून पेमेंट करणार, त्यासाठी UPI वरती क्लिक करा आणि त्यानंतर शो QR यावर क्लिक करा। यानंतर खाली कंटिन्यू अँड पे यावरती क्लिक करा। आता तुमच्यासमोर QR कोड ओपन होईल। हा QR कोड तुमच्या फोनपे किंवा गुगल पेने स्कॅन करून 50 रुपयाचा पेमेंट करून घ्या।
त्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुल होऊन जाईल. पेमेंट केल्यानंतर इथे काहीही करू नका. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिक पुन्हा मागच्या पेजवर याल. यानंतर तुम्ही केलेल्या पेमेंटची रिसिप्ट तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही या सिस्टीमचा फोटो काढून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. त्यानंतर सर्वात खाली गो टू डॅशबोर्ड असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या सातबाऱ्यासाठी सबस्क्राईब केले होते त्या सातबाऱ्याच्या समोर ॲक्शनमध्ये आता ॲक्टिव्ह असा ऑप्शन पाहायला मिळेल. याचा अर्थ आहे मित्रांनो असा की सातबाऱ्यासोबत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर झालेला आहे. आता या सातबाऱ्याच्या संदर्भात तुमच्या परस्पर कोणी काही छेडछाड करत असेल किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल SMS आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सातबाऱ्यासोबत मोबाईल नंबर लिंक करू शकता.